नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय सर्वांना? आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर पटकन वाय टाईप करा. जे विद्यार्थी जॉईन होत आहे पटकन वाय टाईप करा. पटपट जॉईन व्हायचे. सार्थक कवडे, समर्थ कांदाळकर, यस आवाज येतोय सर्वांना आणि स्क्रीन पण दिसते. तर चला आजच्या लाईव्ह सेशनला आपण सुरुवात करतोय. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण जो चॅप्टर स्टार्ट केला आहे अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, तर त्यातला अल्डिहाइड आणि कीटोनचा पार्ट आपण घेतलाय. नेक्स्ट जो पार्ट आहे आता कार्बोक्सिलिक ऍसिडचा, तो आपण आज रिवाइज करू आणि मग त्याचे MCQ घेऊ. तर बघा मित्रांनो, कार्बोक्सिलिक ऍसिड जो असणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ग्रुप ॲज अ फंक्शनल ग्रुप. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड OH किंवा तोच असा लिहू शकता तुम्ही COOH, हा ग्रुप फंक्शनल ग्रुप असेल तर त्या कंपाऊंडला म्हणणार आपण कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप आर प्रेझेंट इन कार्बोक्सिलिक ऍसिड, देयर आर 3 types of carboxylic acid, that is monocarboxylic acid, dicarboxylic acid and tricarboxylic acid. ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एकच कार्बोक्सिलिक ग्रुप असतो त्याला म्हणणार आपण मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, 2 असेल डायकार्बोक्सिलिक ऍसिड, 3 असेल ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. जसं इथं एक्झाम्पल घेतलंय बघा आपण, ऍसिटिक ऍसिड मोनोकार्बोक्सिलिकचं घ्यायचंय, ऑक्झॅलिक ऍसिड बघा C डबल बॉन्ड OH परत C डबल बॉन्ड OH, म्हणजे 2 कार्बोक्सिलिक ग्रुप एकमेकांना कंबाईन आहे त्याला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणणार. त्यानंतर 3 कार्बन आहे CH2 C CH2 याला OH, आणि 3 कार्बोक्सिलिक ग्रुप आहे ज्याला तुम्ही म्हणता सायट्रिक ऍसिड, जे एक्झाम्पल असणार आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. क्वेश्चन विचारला सायट्रिक ऍसिड, ज्याचा फॉर्म्युला वगैरे आपण लक्षात ठेवायचा, तो कोणत्या टाईपचा कार्बोक्सिलिक ऍसिड हे पण लक्षात ठेवायचं. आणि ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो डायरेक्ट एरोमॅटिक रिंगला अटॅच असतो त्याला म्हणणार आपण एरोमॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड किंवा त्याला एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, ज्याचं एक्झाम्पल आहे बघा बेन्झोइक ऍसिड. तर बघा आता इथं एक चार्ट दिला आहे, ज्या चार्ट मध्ये काही कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचं जे ओरिजिन आहे त्या ओरिजिन वर क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हा चार्ट मी इथं घेतला आहे. जसं आपल्याला माहिती आहे H घेतला तर त्याला फॉर्मिक ऍसिड म्हणतो आपण, असा लिहितो ना HC डबल बॉन्ड OH, कोणता ऍसिड म्हणता याला फॉर्मिक ऍसिड. मग फॉर्मिक हे नाव कसं पडलं तर याचं ओरिजिन आहे फॉर्मायका, फॉर्मिका म्हणतो आपण, जे अँट आहे मुंगी त्यामध्ये असणार हे ऍसिड आहे, त्यावरून याचं नाव पडलं फॉर्मिक ऍसिड. नंतर CH3COOH ऍसिटिक ऍसिड, त्याचं ओरिजिन आहे ऍसिटम, ज्याला व्हिनेगार म्हणतो आपण, त्या व्हिनेगार ज्याला ऍसेटम नाव आहे त्यावरून नाव पडलं याचं ऍसिटिक ऍसिड. त्यानंतर CH3CH2COOH प्रोपिओनिक ऍसिड आहे, त्याचा ओरिजिन आहे प्रोपिओन. फर्स्ट फॅट, जो फॅट आहे प्रोपिओन, त्यावरून याचं नाव पडलं प्रोपिओनिक ऍसिड. त्यानंतर ब्युटेरिक ऍसिड आहे, याचं ओरिजिन आहे ब्युटिरम, बटर जे असतं त्यामध्ये हे ब्युटिरम असतं. त्यानंतर 5 कार्बन व्हॅलेरिक ऍसिड, व्हॅलेरियन एक प्लांट येतो त्याचं नाव आहे व्हॅलेरियन, त्यावरून याचं नाव व्हॅलेरिक ऍसिड पडलं. 6 कार्बन असताना त्याला कॅप्रोइक ऍसिड म्हणता, कॅपर जे कशामध्ये असतं तर गोट मध्ये असतं. हे काही शब्द आहे त्यावरून यांचे नाव पडले, हे कॅपर यावरून कॅप्रोइक ऍसिड, व्हॅलेरिन व्हॅलेरिक ऍसिड, फॉर्मिका त्यावरून फॉर्मिक ऍसिड, ऍसिटम ऍसिटिक ऍसिड, ब्युटिरम वरून ब्युटेरिक ऍसिड. क्लिअर? त्यानंतर आपण जे मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आहे ते मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्यांचे नाव माहिती आहे आपल्याला. H लिहिला तर फॉर्मिक ऍसिड, CH3 लिहिला ऍसिटिक ऍसिड, CH3CH2 लिहिला प्रोपिओनिक ऍसिड म्हणतो ज्याला आपण. नंतर 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये असेल N ब्युटेरिक ऍसिड,
त्यानंतर बघा आता इथं एक स्ट्रक्चर दिलंय त्यांनी CH3 ट्वाइस, ऍक्च्युअली इथं लिहितो मी ते असं आहे, ते CH3 CH3 इथं लिहिला COOH. मग टोटल 4 कार्बन आहे, पण सगळे स्ट्रेट चेन मध्ये नाहीये. 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 अटॅच आहे, म्हणून याचं नाव आयसोब्युटेरिक ऍसिड. काय म्हणणार मित्रांनो याला? आयसोब्युटेरिक ऍसिड. आणि हा जो आयसोब्युटेरिक ऍसिड आहे त्याला आपण अल्फा मिथिल प्रोपिओनिक ऍसिड पण म्हणणार. काय म्हणणार त्याला? अल्फा मिथिल प्रोपिओनिक ऍसिड. नंतर इथं डबल बॉन्ड आहे बा, CH2 डबल बॉन्ड CH आणि मग COOH आहे, ज्याचं कॉमन नेम आहे ॲक्रेलिक ऍसिड, जो ऑक्झॅलिक ऍसिड. नंतर हा बेन्झोइक ऍसिड. नंतर याला ऑर्थोटोल्विक ऍसिड. बघा ही ॲरोमॅटिक रिंग, ज्या ॲरोमॅटिक रिंग मध्ये COOH ग्रुप आणि कोणता आणखी CH3 ग्रुप आहे त्याला ऑर्थोटोल्विक ऍसिड म्हणणार. COOH आणि OH असेल त्याला तुम्ही सॅलिसायलिक ऍसिड म्हणता. हे कॉमन नेम आहे त्यांचे IUPAC नेम. तर बघा मित्रांनो, जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा IUPAC नेम लिहित आणि कार्बन मोजायचे, त्या कार्बन वरून अल्केन लिहायचा आणि त्या अल्केन मधला E रिप्लेस करून OIC म्हणजे नाव त्याचं अल्केनॉइक ऍसिड. जसं फॉर्मिक ऍसिड मध्ये एक कार्बन आहे, मग एक कार्बन आहे तर मिथेन, म्हणून याचं नाव मिथेनॉइक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड मध्ये 2 आहे, इथेनॉइक ऍसिड. प्रोपिओनिक मध्ये 3 आहे, प्रोपेनॉइक ऍसिड. हे दोन्ही नाव व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. प्रोपिओनिक हे कॉमन आहे, प्रोपेनॉइक हे IUPAC. 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये ब्युटेनॉइक ऍसिड. इथं 2 नंबरला मिथिल आहे म्हणून 2 मिथिल प्रोपेनॉइक ऍसिड. याचं प्रोप 2 इनॉइक ऍसिड. इथं 2 कार्बन आहे म्हणून इथं लिहित आणि इथेन डायऑइक ऍसिड. याचं बेन्झोइक ऍसिड. याचं लिहित आणि 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड. याचं 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. त्यानंतर इथं एक स्ट्रक्चर दिसतंय बघा, ज्यामध्ये तुम्हाला बेन्झोइक ग्रुप दिसतोय, OH आणि CH3 आहे. आता COOH ग्रुप हा मेन ग्रुप कन्सिडर केला जातो, म्हणजे याचं नाव बेन्झोइक ऍसिड लिहायचंय आपल्याला. मग बेन्झोइक ऍसिड ह्या कार्बनला 1 नंबर देणार, 2 3 4 5 आणि 6. बघा 3 नंबरला OH आहे आणि 4 नंबरला मिथिल आहे. OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप, CH3 म्हणजे मिथिल ग्रुप. मग ते 2 अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार घेतले. H अगोदर येतो म्हणून लिहिलं 3 हायड्रॉक्सी, नंतर मिथिल येईल 4 मिथिल. मग नाव काय बा? 3 हायड्रॉक्सी 4 मिथिल बेन्झोइक ऍसिड. काय नाव याचं? 3 हायड्रॉक्सी 4 मिथिल बेन्झोइक ऍसिड. त्यानंतर काही इथं डायकार्बोक्सिलिक ऍसिड दिले बघा मित्रांनो. जसं 2 कार्बोक्सिलिक ग्रुप कंबाईन झाले तर त्याला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणता. 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आणि मध्ये CH2 आहे. बघा मध्ये काय आहे? असा CH2 आहे आणि दोन्ही बाजूने असे 2 कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर त्या डायकार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव आहे मित्रांनो मॅलोनिक ऍसिड. मध्ये 2 CH2 आणि 2 COOH, नाव याचं सक्सेनिक ऍसिड. काय नाव याचं? सक्सेनिक ऍसिड. CH2 3 वेळेस आहे, याचं नाव ग्लुटॅरिक ऍसिड. काय नाव मित्रांनो? ग्लुटॅरिक ऍसिड. CH2 4 वेळेस आहे, 2 COOH आहे, ऍडिपिक ऍसिड. हे पाठ करून घ्या. बघा डायरेक्ट 2 COOH कंबाईन असेल तर ऑक्झॅलिक ऍसिड. 2 COOH मध्ये 1 CH2 आला मॅलोनिक ऍसिड, 2 CH2 आले सक्सिनिक ऍसिड, 3 आले ग्लुटॅरिक ऍसिड, 4 आले ऍडिपिक ऍसिड. त्यानंतर यांचे आता हे तर माहिती आपल्याला, जसा हा ऍसिटिक ऍसिड आहे, हा प्रोपिओनिक ऍसिड आहे, हा N ब्युटेरिक आहे, हा N व्हॅलेरिक आहे, हा N कॅप्रोइक ऍसिड आहे. तर हे काही नाव पाठ करून ठेवायचे. हे डायकार्बोक्सिलिक ऍसिडचे मॅलोनिक, सक्सिनिक, ग्लुटॅरिक आणि ऍडिपिक ऍसिड. तर बघा आता आपण काही कार्बोक्सिलिक ऍसिड, जसं मी असं लिहिलं CH3 CH, इथं लिहिला CH3, इथं लिहिला CH, इथं लिहिला C2H5, इथं लिहिला COOH. आता तुम्ही कमेंट करून सांगा हे जो ऍसिड लिहिलाय त्या ऍसिडचा IUPAC नेम.
याचा IUPAC नेम सांगायचं ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं. जर कार्बोक्सिलिक ऍसिड IUPAC नेम कळाले असेल तर आपण सांगता येईल. सांगा, ट्राय करा. नाही येते सांगता. पटकन स्ट्रक्चर बघा. आणि सिद्धीने सांगितले रुचाने सांगितले, सार्थक कवडे, देवयानी, अक्षय गाडेकर. तर इकडे बघा मित्रांनो, आता आपण याचा IUPAC नेम लिहित आणि सगळ्यात अगोदर काय करणार तर चेन सिलेक्ट करणार. काय करणार इथं आपण चेन सिलेक्ट करणार. चेन सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आपण तर नंबर देणार. इथं बघा, आता आपण जर विचार केला चेन सिलेक्ट करताना इथं आपण हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे त्याचा कार्बन पण चेन मध्ये आला पाहिजे. हे लक्षात घ्या मित्रांनो. इथं 1 2 3 4 4 कार्बन आहे. मग ही 4 कार्बन असणारी एक चेन आहे. आता 4 कार्बन असताना आता बऱ्याच जणांना वाटेल इकडनं जर घेतला आपण 1 2 3 4 5 असं 5 कार्बनची चेन येते, पण त्या चेन मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप हा येत नाही मित्रांनो. आपलं मेन उद्देश काय तर कार्बोक्सिलिक ग्रुप हा चेन मध्ये आला पाहिजे. चेन मध्ये आल्यानंतर मग नंबर द्यायचे. नंबर कोणत्या बाजूने द्यायचे तर कार्बोक्सिलिक ग्रुपच्या बाजूने. मग इकडे नंबर देणार आपण 1 2 3 4. काय नंबर देणार 1 2 3 4. हे दिल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल 2 नंबरला इथिल आहे, 3 नंबरला मिथिल आहे, म्हणून याचं नाव लिहिताना आपण लिहिणार 2 इथिल, नंतर लिहिणार 3 मिथिल आणि 4 कार्बन आहे म्हणून लिहिणार आपण याचं नाव ब्युटेनॉइक ऍसिड. काय नाव येईल याचं बघा, काय नाव येईल त्याचं तर 2 इथिल 3 मिथिल ब्युटेनॉइक ऍसिड. देवयानीने बरोबर सांगितलंय, अक्षय गाडेकरने पण बरोबर सांगितलंय. रुचा आणि सिद्धी तुम्ही थोडं वेगळं सांगितलंय. नेमकं कशानुसार सांगितलं मला ते काही आयडिया येत नाही तुमची. तुम्ही जे नाव सांगितलं पेंटेन 3 ऑइक ऍसिड 4 मिथिल त्या टाईपचं नाहीये, तर ह्या टाईपचं हे नाव येईल 2 इथिल 3 मिथिल ब्युटेनॉइक ऍसिड. आता मी असं लिहिलं CH3 इथं लिहिला CH3 डबल बॉन्ड, इथं लिहिला CH, इथं लिहिला CH2, इथं लिहिला COOH. तर बघा मित्रांनो, आता याचं आपल्याला IUPAC नेम लिहायचंय. तर इथं परत आपण ही चेन सिलेक्ट करणार. चेन सिलेक्ट केल्यानंतर नंबर 1 2 3 4 5. तर 4 नंबरला मिथिल आहे म्हणून याचं लिहिणार 4 मिथिल. काय लिहिलं आपण 4 मिथिल. 5 कार्बन आहे चेन मध्ये म्हणून लिहिणार इथं आता आपण पेंट. आता इथं पेंटेन नाही लिहिणार तर आपण पेंट लिहिणार. पेंट लिहिल्यानंतर डबल बॉन्ड बघायचा 3 आणि 4 नंबर मध्ये, तर त्यातला लोएस्ट नंबर लिहिला आपण 3. आता अल्कीन आहे म्हणून इथं आपण इन लिहिणार आणि पुढे लिहिणार ऑइक ऍसिड. म्हणजे याचं नाव काय तर 4 मिथिल पेंट 3 इनॉइक ऍसिड. काय नाव आहे याचं 4 मिथिल पेंट 3 इनॉइक ऍसिड. तर हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचे IUPAC नेम. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे दॅट इज प्रिपरेशन मेथड्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर त्यातलं पहिली मेथड असणार आहे ऍसिड अँड अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल सायनाइड. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, एकदम सोपी रिॲक्शन आहे. अल्किल सायनाइडचा यूज करून तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचा आहे. तर जनरल अल्किल सायनाइड लिहिता बघा तुम्ही RC ट्रिपल बॉन्ड N.
आता ह्या अल्किल सायनाइडचं काय करायचं आपल्याला, हायड्रोलिसिस करायचं, यामध्ये वॉटर ऍड करायचा इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. आता एंट्रन्स साठी सांगतो, एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला, बाकी काही स्टेप वगैरे काही लक्षात ठेवू नका. हायड्रोलिसिस आलं तर फक्त काय करा, जो सी ट्रिपल बॉन्ड एन आहे त्या सी ट्रिपल बॉन्ड एन चा लिहून टाका तुम्ही सी डबल बॉन्ड ओ एच. काय तयार होतो इथं, कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ऍसिड हायड्रोलिसिस असेल किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस असेल, म्हणजे ऍसिडचा प्रेझेन्स मध्ये हायड्रोलिसिस केलं किंवा बेसच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलिसिस केलं, सिंपल तुम्ही फक्त फायनल चेन लक्षात घ्या. जो अल्किल सायनाइड आहे त्यांचं म्हणणं काय आहे, त्या अल्किल सायनाइड मधल्या अल्किल ग्रुपला काहीच करू नका, फक्त जो सायनाइड ग्रुप आहे त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार करा, त्याचा कार्बोक्सिलिक ग्रुप तयार करा. मग मला सांगा, पटपट सांगायचं. मी म्हटलं एच सी ट्रिपल बॉन्ड एन, हायड्रोजन सायनाइड घेतला, त्याचं हायड्रोलिसिस केलं आपण इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. मग हा एच जसाच तसा येईल, सी ट्रिपल बॉन्ड यांचा लिहायचा COOH. कोणता ऍसिड तयार झाला, फॉर्मिक ऍसिड. सांगा, मी घेतला CH3C ट्रिपल बॉन्ड एन. मग आपल्याला पटकन आलं पाहिजे, कोणता पण सायनाइड घ्या, त्याचं हायड्रोलिसिस केलं का सी ट्रिपल बॉन्ड यांचा काय लिहून टाका COOH. काय तयार झाला, ऍसिटिक ऍसिड. मग मी असं लिहिला CH3CH2C ट्रिपल बॉन्ड एन, इथिल सायनाइड. बघा आता हा इथिल सायनाइड घेतला, तर इथिल सायनाइड घेतला, याचं हायड्रोलिसिस केलं तर CH3CH2C डबल बॉन्ड OH, प्रोपेनॉइक ऍसिड. तर बघा मित्रांनो, असं लक्षात ठेवा तुम्ही. आता बोर्डच्या वेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने रिॲक्शन शिकला, ही मधली स्टेप वगैरे आपण इथं गायब केली. आपल्याला फक्त डायरेक्ट फायनल प्रोडक्ट पर्यंत पोहोचायचंय आणि कमी वेळात पोहोचायचंय, त्यामुळे एवढं लक्षात घ्या. सायनाइड त्याचं हायड्रोलिसिस केलं तर फक्त सी ट्रिपल बॉन्ड एन त्याचं कन्वर्जन करा कशामध्ये, कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये, सी डबल बॉन्ड OH. आणि असं शॉर्टकट लक्षात ठेवलं का तुम्ही पटकन आपल्या आन्सर पर्यंत पोहोचता. अदरवाईज सगळ्या स्टेप करत बसल्या तर वेळ लागतो. आपल्याला सगळ्या स्टेप करत बसायचं नाहीये एंट्रन्स मध्ये, फक्त तुम्हाला मेन चेंज लक्षात घ्या. सी ट्रिपल बॉन्ड यांचा काय लिहून टाका, सी डबल बॉन्ड OH. त्यानंतर नेक्स्ट ठेवा, फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड. बघा ऍसिड क्लोराइड कसं लिहितं आपण, RC डबल बॉन्ड Cl. ह्या ऍसिड क्लोराइडचं काय करायचं मित्रांनो, हायड्रोलिसिस करायचं. मग हायड्रोलिसिस केलं तर यातला Cl आणि यातला H, HCl काढून टाकला, तयार होईल RC डबल बॉन्ड OH. काय तयार झाला, हा कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर जसं ऍसिड क्लोराइडचं हायड्रोलिसिस केलं तसं ऍसिड अनहायड्राइड. मग ऍसिड अनहायड्राइड कसं लिहितं तुम्ही, RC डबल बॉन्ड मध्ये O, याचं काय केलं, हायड्रोलिसिस केलं. तर इथं पण एकदम सोपं आहे मित्रांनो, हा RC डबल बॉन्ड यातला OH आणि परत RC डबल बॉन्ड O आणि H, म्हणजे दोन मॉलिक्यूल तयार होतील इथं कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणाचे, कार्बोक्सिलिक ऍसिड. मग मला सांगा, मला असा ऍसिड तयार करायचा आहे CH3CH2C डबल बॉन्ड OH. कोणता ऍसिड क्लोराइड घ्यावं लागेल सांगा, कोणता ऍसिड क्लोराइड घेतला आणि त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे आपल्याला हा ऍसिड भेटल, ज्या ऍसिडचं नाव आहे प्रोपेनॉइक ऍसिड. काय नाव आहे त्याचं, प्रोपेनॉइक ऍसिड. सांगा, कमेंट करून सांगा पटकन, प्रोपेनॉइक ऍसिड तयार करण्यासाठी कोणता ऍसिड क्लोराइडचं हायड्रोलिसिस करावं लागेल. पटपट. मी सेकंदात आन्सर ओळखायची ट्रिक सांगतोय, तुम्ही इथं 2-3 सेकंद. देवयानीने बरोबर सांगितलंय, नाव चुकलंय फक्त ते, इथिल क्लोराइड नाही येणार तो. सिद्धीने बरोबर सांगितलंय,
अनहायड्राइड सांगितलं तुम्ही, मी तुम्हाला ऍसिड क्लोराईड विचारला. अनहायड्राइड सांगितलं तो बरोबर सांगितला, पण ऍसिड क्लोराईड सांगा. तर सोपं आहे बघा, जिथं OH आहे त्या OH ऐवजी फक्त काय लिहा, Cl लिहा. म्हणजे आपण असं लिहिणार CH3 CH2 C डबल बॉन्ड Cl. काय नाव लिहायचं? प्रोपिल क्लोराईड नाही रुचा, ते प्रोपिल क्लोराईड नाहीये. देवयानीने इथिल क्लोराईड सांगितलं. इथिल क्लोराईड म्हणजे असा येईल CH3 CH2 Cl. रुचाने प्रोपिल क्लोराईड सांगितलं तो असा येईल CH3 CH2 CH2 Cl. नूतन माले पण प्रोपिल क्लोराईड सांगताय. तर बघा मित्रांनो, हे जे स्ट्रक्चर आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड Cl, याचं नाव लक्षात घ्या, प्रोपेनॉइल क्लोराईड आहे. काय नाव त्याचं? प्रोपेनॉइल क्लोराईड, नॉट प्रोपिल क्लोराईड. प्रोपिल क्लोराईड नाही म्हणणार त्याला, तर आपण प्रोपेनॉइल क्लोराईड म्हणणार. काय म्हणणार त्याला? प्रोपेनॉइल क्लोराईड. कळालं? तीन कंपाऊंड पासून आपण ऍसिड तयार केले बघा, बाय युजिंग अल्किल सायनाइड, बाय युजिंग ऍसिड क्लोराईड, बाय युजिंग ऍसिड अनहायड्राइड. त्यानंतर फ्रॉम इस्टर. आता इस्टर पासून एकदम सोपी रिॲक्शन आहे. इस्टर कसं लिहिता तुम्ही? RC डबल बॉन्ड OR. हा जो इस्टर आहे त्या इस्टर मध्ये ऍडिशन केली आपण वॉटरची इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. माहिती? मग आपल्याला दोन भाग होईल याचे, एक RC डबल बॉन्ड OH आणि एक तयार होईल ROH. म्हणजे एक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि एक तयार होईल अल्कोहोल. काय तयार होईल मित्रांनो? एक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि एक अल्कोहोल. मग सांगा, मी असं लिहिलं CH3 C डबल बॉन्ड OC2H5. सांगा, हा जो इस्टर आहे ह्या इस्टरचं नाव काय? तर C2H5 म्हणजे इथिल, आणि ह्या बाजूने CH3, याचा अर्थ ऍसिटेट. काय नाव याचं? इथिल ऍसिटेट ऑन हायड्रोलिसिस गिव्ज. सांगा प्रोडक्ट सांगा. इथिल ऍसिटेट आहे, त्याचं हायड्रोलिसिस केलं तर काय प्रोडक्ट भेटल? ही रिॲक्शन समजली तर याचा आन्सर पटकन सांगणार तुम्ही. आता सांगा, इथिल ऍसिटेट ऑन हायड्रोलिसिस. पटकन सांगा. इथिल ऍसिटेट त्याचं हायड्रोलिसिस केलं तर काय प्रोडक्ट भेटल? रुचाने सांगितलंय, बरोबर सांगितलंय रुचाने आन्सर. बाकीच्यांनी पटपट कमेंट करा. डाव्या साईडचा जो पार्ट आहे तो ऍसिड मध्ये कन्वर्ट करायचा, उजव्या साईडचा पार्ट अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचा. सिद्धीने सांगितलंय पण नाव चुकलंय. नूतन माले बरोबर सांगितलंय, सार्थक कवडे बरोबर सांगितलंय. सिद्धीने सांगितलं जो ऍसिड, त्या ऍसिडचं नाव चुकलं. देवयानीने ऍसिड सांगितलंय, अल्कोहोल पण तयार होईल. तर बघा मित्रांनो, ह्या साईडचा जो पार्ट आहे तो ऍसिड मध्ये, म्हणजे काय लिहिणार तुम्ही? CH3 C डबल बॉन्ड OH. आणि ह्या साईडचा जो पार्ट आहे तो अल्कोहोल C2H5OH. आता हा जो ऍसिड तयार झाला ज्याचं नाव आहे ऍसिटिक ऍसिड, हे कॉमन नेम आलं. इकडे बघा, हे आलं ऍसिटिक ऍसिड, हे कॉमन नेम. याचं जर IUPAC नेम विचारलं तर किती कार्बन आहे? दोन कार्बन आहे, म्हणून इथेन. मग याचं नाव येईल इथेनॉइक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड ज्याचं IUPAC नेम इथेनॉइक ऍसिड. आणि हा दुसरा आहे त्याचं नाव आहे इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल. मग असा कोणताही इस्टर दिला तर आपल्याला ओळखता आला पाहिजे, त्याचं हायड्रोलिसिस झालं तर एक ऍसिड आणि एक तयार होतो अल्कोहोल. त्यानंतर नेक्स्ट मेथड असणार आहे फ्रॉम अल्किल बेन्झीन. आता ही पण रिॲक्शन शॉर्टकट मध्येच लक्षात घ्या मित्रांनो. याचं पण रिॲक्टंट आणि प्रोडक्ट लक्षात घ्या. तर अल्किल बेन्झीन याचा अर्थ बेन्झीन रिंग आणि त्याला साईडला अल्किल ग्रुप अटॅच असेल. जसं इथं मिथिल आहे, मिथिल बेन्झीन आहे, किंवा याला टोल्विन म्हणतो, ज्याचं आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग KMnO4 आणि KOH. म्हणजे थोडक्यात अल्कोहोलिक KMnO4 यूज करून याचं जर ऑक्सिडेशन केलं तर सिंपल तुम्हाला फक्त करायचं काय ते लक्षात घ्या. जो काही अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप कन्वर्ट करून टाकायचा कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये. जसं इथं मिथिल होता, इथं हा
टर्शरी नाही, कोणता होता इथं आयसोप्रोपिल होता, तो पण कन्वर्ट केला कशामध्ये, बेन्झोइक ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये. म्हणजे अल्किल बेन्झीन घेतला तर एकदम सोपं, बेन्झीनला जो अल्किल ग्रुप अटॅच आहे तो कन्वर्ट करा कशामध्ये, कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये. मग तुम्ही म्हणणार सर बाकी कार्बन काय होत असेल, इथं तर 3 कार्बन आहे, इथं एकच कार्बन तयार झाला, प्लस मग ते साईड प्रोडक्ट तयार होतं मित्रांनो, तिथं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, ते आपण लिहित नाही. आणि तुम्ही पण एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही फक्त एकच लक्षात घ्या, बेन्झीनला जो काही अल्किल ग्रुप अटॅच आहे तो कन्वर्ट करायचा कशामध्ये, कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये, आणि अल्किल बेन्झीन कन्वर्ट करायचा कशामध्ये, तर अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजेच थोडक्यात बेन्झोइक ऍसिड. त्यानंतर फ्रॉम अल्किन, बघा अल्किन पासून आपल्याला आता कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचा आहे, तर इथं पण शक्यतो ऍरोमॅटिकच घेतले. आता ह्या ऍरोमॅटिक मध्ये काय लक्षात ठेवायचं आपण, आवाज येतोय मित्रांनो, आवाज येत असेल तर सांगा. हॅलो, हॅलो, हॅलो,
डिस्कनेक्ट होतोय तेवढं नाही आता. ठीक आहे यूट्यूब चॅनल सरांना एंड करायला लावायचं मोबाईलवर.